आज मी पण ह्या लालपरीतनं प्रवास करते, नगरपर्यंत, पुण्यापर्यंत. आजपर्यंत एवढी भाडेवाढ झाली नव्हती. तुम्ही मध्यंतरी का तुम्ही लॉसमध्ये गेला? मध्यंतरी महिलांना अर्ध तिकिटात प्रवास करायला दिला, विद्यार्थ्यांना पास दिले, आणि आताच तुम्हाला भाडेवाढ का सुटली? कारण आता तुमच्या निवडणुका संपल्या, तुमची लाडकी बहीण आता संपली. लाडक्या बहिणीला दिलं, खुश केलं, एक घरातली बाई मिळाली की घरातलं अख्खं कुटुंब तुम्हाला मतदान करतंय, आणि त्यामुळे हे फेक सरकार निवडून आलंय. याला कारण हे आहे. आणि आता तुमची गरज भागली, आता तुम्ही बहुमतांनी निवडून आले. अगदी मोठेपणाने सांगतात आम्ही बहुमतांनी निवडून आलं, पण हे फेक सरकारचं कारभार ना थोडे दिवस. हलवावरचं पाणी आहे, आज नाही उद्या ते बंद होणार आहे. पण हेच त्यांचे कारस्थानं आता थोड्याच दिवसात उघडी पडणार आहेत. कारण काय, त्यांना EV मशीनमध्ये घोटाळा केला. आम्ही बॅलेट पेपर मतदान करा सांगतो, का नाही करत? ह्या लालपरीने आम्हाला खूप मदत केलेली आहे. आज ह्या लालपरीमधनं आम्ही गावाला जातोय, पण आता आम्हाला ती परवडण्याची झालेली आहे. ठीक आहे, तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना अर्ध तिकीट दिलंय, पण तरीही हे आम्हाला परवडणार नाही. मी माझ्या एकटीचा विचार नाही करत, अख्ख्या महिला वर्गाचा किंवा अख्ख्या पुरुष वर्गाचा विचार करते. कारण ही कोणालाच आता परवडणारं नाही आहे. आज 15% भाडेवाढ म्हणजे पूर्ण आम्ही 6 महिन्यातनं एकदा आता जावं असा आम्ही विचार करतो. आम्हाला महिन्याला नगरला किंवा पुण्याला किंवा सगळीकडे गावात जावं लागतो, पण आता असं वाटतं नको 6 महिन्यात आपण एकदा जाऊयात. कारण ही परवडणारीच नाही आहे भाडेवाढ. आणि परवडेल, पण तुम्ही ही ज्या घाणेऱ्या बस ठेवल्यात ना आता, की त्याच्यातनं बसून सुद्धा आम्हाला जावत नाही आहे, अशी त्यांची कंडिशन झालेली आहे. एक 5-6 किलोमीटर गेलं की ही बस बंद पडते. मग आम्ही करायचं काय? 2-2 तास आम्ही एकेका स्टँडवर थांबतो. मग तुम्ही निदान सोयी तरी चांगल्या द्या.